नाही ओरडले. पार्थ नाहीये, पप्पा पण नाहीये. मग आम्ही डिसाईड केलं की आता जेवण तर बनवू शकत नाही. जेवण बनवू शकतो. हे 2 लोकांसाठी काय जेवण बनवायचं मीच बोललो. म्हणून मी आईने पिझ्झा मागवला. अरे वा, आलात तुम्ही. कसे आहेत सगळे? बरेच ना. आता मी आलो ऑफिसमधून आणि घरी आज कोणीच नाहीये. मी आणि मम्मी आहे. पार्थ आहे क्लासेसला, पप्पा गेलेत बाहेर, आम्ही दोघंच आहोत. चला बघूयात काय होईल आज. काय होईल बघूयात. चलो. तर गाईस आता पाणी आलंय आमच्याकडे. हे बघा, हे नुसतं हाफ एन आवरच आहे. आता मी माठ लावलेलं आहे आणि आता पहिलं सुरू झालं. आता वॉशिंग मशीन लावायची आहे आणि त्यानंतर बाथरूममध्ये टाकीचं पाणी भरायचं, कारण की सकाळीसाठी पाणी पाहिजे आणि बादली भरायची. मी पाणी कमी पडायला. बघा नळ चालू आहे. आता आपण पहिले तिथं बरं पाणी भरून घेऊया आणि परत दुसरं काय, ही पण बादली भरून घेऊ. ही बादली पण भरून घेऊ. हे आमचं कॉक आता बंद आहे कारण की तिकडूनच सगळं पाणी भरतं आणि इकडे ही पाईप आहे ना, जर ओव्हरफ्लो झालं तर ओव्हरफ्लो झालं म्हणजे समजा टाकी भरली आहे. आता मशीन लावून घेतो एकदा. पप्पांना मला विचारायला लागेल की मशीन ॲक्च्युली आपल्या पप्पांना विचारायला लागेल मशीनने लावली होती की नाही, की वास मारत नाही तर कपडे. बघू चला पप्पांना एकदा फोन करून विचारतो मशीन लावली आहे का, आणि मशीन बोलतो. हॅलो बोला. काय कपडे आतमध्ये बघतो मी एकदा, असतील तर तुम्ही सकाळी लावले होते का? सकाळी नव्हते लावले ना. ठीक आहे, लावतो मी आता लावतो. काय क्रॉस केलं तुम्ही? वापी क्रॉस केलं. ओके चालेल. ठीक आहे. ओके. आई बसते मूवी बघते नेटफ्लिक्सवरती. हिल बिली एलिजी ती तुम्हाला सांगितली. पण आम्हाला बघता येणार नाही नंतर. ठीक आहे, पण मला पासवर्ड वगैरे बघायला लागेल, मला आठवत नाही. मी QR कोडने डायरेक्ट साइन इन करतो. पाठवतो. चल बाय. माठात पाणी भरलं आहे. चला हे झालं एक काम झालं. अजून पाणी निघालं नाही खालून. ती पण बादली भरायला आली. ही बादली पण ऑलमोस्ट भरते. आता मशीन लावू. पहिल्याकडे अंधार आहे. उंदीर असतं बाई, मला घाबरू येतं कधी जायच्या गावात. ते कपडे टाकायचे पाठी भरले. आता त्याच्यात कपडे आले का? कपडे नाही आहेत. वी हॅव टू पुट इट. चला आपण मशीनला कपडे लावू. पप्पा गेलेत माझे गुजरातला, ते आता येतील परवा. मग आता मी पाहत आणि आईचं घरी. आई बोलली की तिने कपडे ठेवले तिकडे. अच्छा हे माझे हे कपडे आहेत. आईला चाकाचे वॉशिंग मशीन. आई दाराच्या मागे टाकले तेच ना? दाराच्या मागे ठेवले तेच कपडे टाकायचेत ना? हेच ना? हे नाही टाकायचे धुवायला? ठीक आहे, मी तुझ्या बेडवर ठेवतो. बेडवर ठेवले. आई बोलते ते कपडे टाकायचे, हे कपडे टाकायचे. चल सगळे मशीन लावतो आता. पहिले आमचं मशीनचा आवाज पण नाही माहिती ना. मशीनचा आवाज दाखवतो. आमच्या मशीनचा आवाज चांगला आहे. आम्ही जिथं नवीनच घेतली ती मशीन ॲक्च्युली. बघू कसं आहे, दाखवतो मला. इकडे ना उंदीर येतोय हे बघ. आणि ना आता कपड्यामधून पण एक लेंडी निघाली. च्या गावात मला काढायची इच्छा होत नाही उंदीर वगैरे निघायचं तर. टाका कपडे आतमध्ये. थोडी करून टाकतो. मी त्याला उडी मारली तर बाबा कसं तरी माझ्यावरती नको मारायला. वास चांगला यायला पाहिजे थोडासा. आपण यावर टाकून द्यायचं. झालं. हे पण डन.
बंद करा, मशीन चालू करा. मिक्समध्ये सिलेक्ट केला. डन. चलो, मशीन पण लावली, काम नीट केलं आहे. पाणी भरलं बघा, असं पाणी निघतं करून. पाणी भरलं आहे, जे ओव्हरफ्लो झालं आहे, टाकी भरली आहे. पाणी भरलं, नळ बंद. चलो, ऑल डन. आता दोर बंद करा, लाईट बंद करा आणि आरामात बसा. ते पाणी आपण बंद झालं, ते पण टाकी बटन जेवढं ओव्हरफ्लो झालं तर निघून जातं सगळं खाली. चलो, लाईट ऑफ करा. आला माझं काहीतरी, माझं पार्सल आलं. पार्सल काय बोलते? नाही आवडेल. पार्क नाही आहे, पप्पा पण नाही आहे. मग आम्ही डिसाईड केलं की आता जेवण तर बनवू शकत नाही. जेवण बनवू शकतो, हे 2 लोकांसाठी काय जेवण बनवायचं मीच बोललो. म्हणून मी आईने पिझ्झा मागवला. आई मागवला व्हेज पिझ्झा मागवला मस्त. गाईज आमची पिझ्झा पार्टी चालू आहे. आमचे पप्पा बाहेर आहेत, पार्थ बाहेर आहेत, सगळे बाहेर आहेत. पिझ्झा पार्टी करतो आम्ही. हे बघा, शेअर खाण्यासाठी असं दाखवणार मी. हे बघा गाईज, पिझ्झा. अरे खोल ना भाई, आईला पिझ्झा चांगला आहे. झालं, पिझ्झा उघडला आमचा. बिकॉज ऑफ टोमॅटो काढून घे. टोमॅटो आणि बिकॉज ऑफ ते सॉस टाकलं. हां, मग हे खाऊ शकतेस तू. यू एन्जॉय युअर पार्टी. गार्लिक ब्रेड खाऊ शकते. पार्थ पण खाईल ना, हे पार्थसाठी थोडं ठेवेल ना मी. असं मी एकटे खात नाही. आहे ना सॉस, टोमॅटो सॉस आहे. आईला बंद केलं पिझ्झा डॉक्टरने. पिझ्झा सॉस नाही सांगितलं आहे. ठीक आहे, चला आम्ही खातो, आता भेटूयात. बाय गाईज. आम्ही आता संपवली हिलबिली एलिगी. कशी वाटली आई सांग? खूपच इमोशनल आणि कसं मुलांना अभ्यास करायला लावायचं हे शिकवलं. नाही खरंच खूपच असं इमोशनल. ॲक्च्युली ती रिअल लाईफ स्टोरी नेटफ्लिक्सवरती अवेलेबल आहे. म्हणजे आम्ही बघतच होतो. आता रात्रीचे 10 वाजतील, बट आता झोपायची वेळ झाली. आम्ही झोपतो. हो खरंच आम्ही झोपणार नाही. हो, म्हणून आई डोना बघते. आईने दुसरी सिरीज सुरू केली लगेच. डोना एक मूवी संपवली की आता दुसरी नाही, कारण की स्वयंपाक करायचं नव्हतं म्हणून. एक पिक्चर बघितल्यानंतर मी स्वयंपाक केला असता तर नसता बघितला. हो बरोबर, मी झोपली असती. आता मी झोपायला गेली. चलो, आता पार्थ पण येईल. पार्थ आला नाही घरी अजून. पार्थ आला नाही घरी. पार्थ पण येणार होता. त्याला पण भेटू, आपण काय बोलतो बघू. कसं आहे आजचा दिवस गेला. तो पण क्लासेसला घेऊन झाला असेल. आता क्लासेस नव्हता येत असेल. अच्छा, ॲक्च्युली आजचा ब्लॉग खूप रॉ झाला आहे, कारण की डेली आमचं कसं असतं एक तुम्हाला कळेल. डेली पण नसतं, म्हणजे कधी कधी असं असतं, बट डेली तुम्ही बघताच कमी कसं असतो. हे थोडं आज वेगळं होतं. काय ते एकदम शांत ब्लॉग होता, जास्त मजाक मस्ती काय नाही, एकदम असं स्मूथ गेला ब्लॉग. पण मी खरंच थँक्यू नाही मी खरंच आता रेकमेंड करेल की हिलबिली एलिगी नावाची मूवी आहे. रिअल लाईफ स्टोरी आहे. प्लीज बघा, तुमच्या मुलांना दाखवा. थोड्याफार शिवाय आहेत, पण इट्स अ वंडरफुल मूवी. म्हणजे त्यात जे इमोशन्स, ते कॉमेडी जे त्यांनी फॅमिली ड्रामा जे त्यांनी काढलं, फॅमिली बॉन्डिंग शेवटी त्याच्या आजीसोबत त्याचं बॉन्डिंग त्या मुलाचं खूप छान आहे. चला मग, पप्पा तर 2 दिवस नाहीच आहे, आज आणि उद्या. पप्पा परवा भेटतील तुम्हाला, जर तुम्हाला पप्पांना बघायचं असेल तर. हा माठातला पाईप नाही काढला मी, सॉरी. काढला का? आणि मी काय म्हणते, मला हे भांडे घासायला का प्रॉब्लेम होतो? तुला का भांडे कशाला सांगायचं तुला? अरे पण ते जास्त भांडे नाही ठेवत. ठीक आहे नको भांडू नको कसं होतं, साईडला करून ठेवतो मी. ग्लासेस फक्त काढून घ्या नाही त्याचे. हां ग्लासेस काढतो. चालेल. बोरिंगचे पाणी जास्त खाल्ले. हो अरे मी तुला माहिती आहे ना ग्रुपवरती काय आलं? काय नको लावू, लाईट चालू आहे म्हणून मी नको लावू. ती बंद कर.
का तू बंद करते? बोरिंगचं पाणी आणि हे मिक्स झालं बोलतो. हो. इथे ठाण्यात पहिलेच प्रॉब्लेम आहे पाण्याचा, त्यात हे आमच्या बिल्डिंगचा वेगळा प्रॉब्लेम असतोय. परेशान झालं बाबा. बरं वाटलं. चला मी वाईट नाही आहे, मी दिलं आहे याला पिझ्झा खायला. चल लोक खा, लेट झालंय. 11 वाजले, 11:30 वाजले रात्रीचे. चपाती भाजी खायची नाही आहे, पिझ्झाच खायचा याला. काय बघतोय? खा खा, पोट भरून खा. आणि गाईज पार्थने एक स्पेशल गोष्ट आणली आहे फॉर आवर हाऊस, विच इज फिफा फुटबॉल कप. सॉरी, कोको कोलाचा मॅकडॉनल्ड्स आणि कोको कोलाचा ब्रँड कोलाब आहे. त्यांनी फुटबॉल आणला आहे. मस्त पैसे भरून आणलाय, फुकट काय भेटलं नाही आहे. काही खाल्लं असेल म्हणून भेटलं आहे ते. कोको कोला आणि मॅकडॉनल्ड्स. पकड इकडे हातात तुझ्या. ओके गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द ब्लॉग. असंच सपोर्ट करत राहा. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू. Tapos nakitibak tablo. Chala bye bye bye. Niga ka manahit ka tumala.